श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. या 8 गोष्टी तुमच्या मनातच राहू द्या. कधीच कोणाला सांगू नका. आपले आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, जेथे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागतो. काही जण आपले खरे हितचिंतक असतात, तर काही फक्त आपल्या आयुष्यात डोकावून आपली माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळी आपण आपल्या गोष्टी कोणासोबत शेअर करायच्या आणि कोणासोबत नाही हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघत असते. सगळं जग स्वार्थी झालं आहे. म्हणूनच काही गोष्टी आपण आपल्या मनातच ठेवल्या पाहिजे. काही जण तर आपण उघड केल्या तर त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आपल्या जीवनात प्रगती करायची असेल तर शांत राहून काम करणे अधिक फायदेशीर ठरते. यशस्वी लोकांच्या जीवनात एक गोष्ट हमखास आढळते, ते आपले पुढचे प्लॅन आणि निर्णय गुपित ठेवतात. जेव्हा तुमच्या गोष्टी इतरांना माहीत होत नाहीत, तेव्हाच तुम्ही त्यावर आत्मविश्वासाने काम करू शकतात. म्हणूनच कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी ते सर्वांसमोर उघड करू नका. योग्य वेळ आल्यावर तुमच्या यशाने लोकांना उत्तर मिळेल. आपला बँक बॅलन्स, आपल्याकडे पैसा किती आहे, किती येतो, कुठे गुंतवला आहे, हे कोणालाही सांगायचं नसतं. कारण पैसा हा आपला खाजगी विषय आहे. पैसा कुणाकडे किती आहे जर लोकांना माहीत पडलं तर त्यांच्या नको त्या अपेक्षा वाढतात. काही लोक तुमच्याशी मदतीसाठी गोड बोलतील, काही जण मत्सर करतील आणि काही तुमच्या पैशावर डोळा ठेवतील. लोकांना वाटतं की पैशावाला माणसाकडे काही मागितलं तरी त्याने द्यायलाच पाहिजे, पण त्यांना आपल्या मेहनतीची किंमत कधीच कळत नाही. आपण मेहनतीने कमावलेला पैसा हा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी असतो. आपण योग्य वेळी इतरांना मदत केली पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो, पण कधी कोणाला मदत करायची हा सर्वस्वी निर्णय तुमचा असायला पाहिजे. यात कोणाचीही जोर जबरदस्ती नको. आपल्याकडे किती पैसे आहेत याचा गाजावाजा केला तर काहींना ते खुपले आणि काही त्यांचा गैरफायदा घेतील. म्हणूनच आपले आर्थिक स्थितीबद्दल गप्प राहणंच हेच शहाणपणाचं असतं. आपला पगारही कधीच कोणाला सांगू नये. शिवाय अनेकदा नात्यात सुद्धा पैशामुळे कुटता निर्माण होते. कधी कोण स्वार्थाने पुढे येईल आणि कधी कोण बदलून जाईल सांगता येत नाही. म्हणून पैसा हा दाखवण्याची गोष्ट नसून सांभाळून ठेवण्याची गोष्ट असते. मित्रांनो, आपली कमजोरी, प्रत्येक माणसाला काहीतरी कमजोरी असते, पण ती कोणासमोर बोलायची नसते. कारण लोक आपल्याला सहानुभूती नाही तर दुबळ समजतात. जग हे असं आहे की इथे लोक सहानुभूती देण्यापेक्षा समोरच्याच्या कमजोरीचा फायदा घ्यायला लोक तयार होतात. आपल्या कमजोरीचं प्रदर्शन केलं तर लोक ते मुद्दाम लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्याच ठिकाणी वार करतात. जसं की जर तुम्ही म्हणालात मला लोकांचा राग सहन होत नाही, तर काही जण मुद्दाम तुम्हाला चिडवतील, तुम्हाला राग येईल असं काहीतरी करतील. कमजोरी लपवली तरच माणूस मजबूत राहतो. बाहेरचं जग हे कुत्र्यासारखं असतं. तुम्ही भीती दाखवली की ते आणखीनच मागे लागत असतात. म्हणून आपल्या कमजोरीवर शांतपणे काम करा, पण ती कोणाला सांगू नका. तुम्ही कमजोर असाल तर लोक तुम्हाला मागे टाकतील, पण जर तुम्ही मजबूत दिसलात तर तुम्हाला सन्मान मिळेल. शेवटी या जगात जो स्वतःला खंबीर ठेवतो त्यालाच लोक गांभीर्याने घेतात. म्हणून आपली कमजोरी नेहमी गुप्त ठेवा. दुखरी नस प्रत्येकाचीच असते, पण ती सगळ्यांना उघड करून दाखवणे आपली ताकद ही सगळ्यांना दाखवून मिरवायची गोष्ट नसते. कारण कुणी असो त्याला तुमच्या ताकदीचा कल्पना आली तर तेच लोक कधी ना कधी तुमच्या समोर स्पर्धा निर्माण करतील. काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि तुम्हाला संपवायच्या तयारीला लागतात. एखाद्या सिंहाला कधीच स्वतःच्या ताकदीचा प्रदर्शन करावं लागत नाही. त्याची दहशत आपोआप निर्माण होते. तसंच आपण काय करू शकतो, किती सक्षम आहोत हे जगाला दाखवण्याची गरज नसते. वेळ आली की तुमच्या कामातून लोकांना कळेलच. त्यामुळे गप्प बसा, पण स्वतःला सक्षम बनवत राहा. काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि मग त्यावरच डाव साधतात.
ताकद बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवली तरच ती प्रभावी ठरते. माणसाने शांतपणे चालावे, पण गरज पडली तर ठणकावून उत्तरही देता आलं पाहिजे. शांत राहा आणि तुमच्या सामर्थ्यावर काम करत राहा. आपल्या कुटुंबातील समस्या, घरात काय चाललंय, कोणाशी काय भांडण झालंय, कोणाचा स्वभाव कसा आहे, हे बाहेर सांगायचं नसतं. बाहेरचं जग आपल्याला मदत करायला नाही तर खिल्ली उडवायला टपून बसलेलं असतं. लोकांनी आपल्या घरच्या वादामध्ये रस घेतला की मग त्या समस्या अजून फुगतात. शिवाय काही जण तुमच्या दुःखावरच हसतात, काही जण तुमच्या घरच्यांना तुमच्या विरोधात भडकवतात. म्हणून घरातील वाद आणि समस्या ह्या घरातच सोडवायच्या असतात. आपल्या कुटुंबाचा अपमान घराच्या समोर करू नका आणि घरातील गुप्त बाहेर सांगू नका. तुमच्या घरातल्या गोष्टी इतरांना सांगितल्या की तुमच्यात विरुद्ध कट रचू शकतात. घरगुती समस्या बाहेर सांगण्याचा फायदा काहीच नसतो. उलट समस्या आणखीन वाढतात आणि बदनामही होतात. त्यामुळे घरातल्या समस्या घरातच सोडवण्यासाठी प्रयत्न करा. खरं आहे ना, आपला शत्रू तुमच्या शत्रू कोण आहे हे मोठ्याने ओरडावून सांगायचं नसतं. कारण आपला शत्रू कधी कोणाचा मित्र बनेल आणि कोण कुणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नसतं. तुमचा शत्रू कधीतरी तुमच्या जवळच्या मध्ये असतो आणि कधी तुमच्या मित्राचा मित्र तुमच्या विरोधात जाऊ शकतो. काही जण मुद्दाम तुमच्या शत्रूशी जाऊन दोस्ती करतील आणि तुमच्या गोष्टी सांगतील. त्यामुळे कोणाशी तुमची खटके उडाले, कोणावर विश्वास नाही हे कोणालाही सांगू नका. मनात ठेवा, पण योग्य वेळी योग्य डाव टाका. कित्येकदा शत्रू हा हस्तमुख असतो आणि मित्रासारखाच वागतो. तो पाठीमागून वार करतो. त्यामुळे शांत राहा, पण प्रत्येकाला नीट ओळखण्याची कला जाणून घ्या. आपलं प्रेम केलं तर ते मनातून करा, पण त्याचा गाजावाजा करू नका. काही लोक तुमच्या प्रेमावर हसतील, काही जण दोष करतील आणि काही लोक मुद्दाम तुमच्या नात्यात विघ्न आणतील. काही तुमची गंमत बघतील पण तुमच्या प्रेमाला खेळ करून टाकतील. आपलं नातं मजबूत असावं, पण ते लोकांना दाखवायला नको. प्रेम संबंधात बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला की ते नातं कमजोर होतं. म्हणून प्रेम तुमचं खाजगी ठेवा. इतरांना फक्त तितकंच दाखवा जितकं गरजेचं आहे. नाती टिकवण्यासाठी तर त्या इतर लोकांचा हस्तक्षेप होऊन द्यायचंच नाही. जास्त गाजावाजा केला की नाती बिघडतात. आपलं ध्येय जगात काही लोक असे असतात, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाविषयी बोलतात तेव्हा ते हसतात, टोकत राहतात आणि म्हणतात की हे शक्यच नाही, की काही होणार नाही. पण हाच माणूस तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय तुमच्या पुढे करतो. आपलं ध्येय मोठ्याने सांगितलं की लोक मुद्दाम तुमचं मनोबल खच्ची करतात. काही जण असेही असतात जे म्हणतात, अरे बस कर, तेरे बस की बात नाही है. तर काही तुमच्या मार्गात मुद्दाम अडथळे उभे करतात. म्हणून गप्प राहून काम करा आणि जगाला तुमचं यश दाखवा. आपलं पुढचं पाऊल, ज्याच्या पुढचं पाऊल समोरच्याला माहीत असतं, तो अर्धी स्पर्धा हरलेला असतो. कारण समोरच्याला आधीच कळलेलं असतं की तुम्ही पुढे काय करणार आहात. जर तो तुमचा शत्रू असेल तर तुम्ही कसे पुढे जाऊ नये यासाठी तो त्यांच्या योजना आखतो. जग हे बुद्धीनं चाललेलं, फक्त मेहनतीने नाही. तुम्ही काय करणार आहात, कशा पद्धतीने पुढे जाणार आहात या सगळ्यांना सांगितलं तर लोक त्यावर तुमच्या विरोधात डाव साधतात. आजूबाजूला काही असे लोक असतात जे वरवर तुमचे हितचिंतक असल्याचे दाखवतात, पण त्यांना तुमची प्रगती खूप असते. तुम्ही जर मोठ्याने ध्येयासाठी काम करत असाल तर तुमच्या पुढच्या पावलाविषयी शांत राहणं गरजेचं आहे. वाघ जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा जंगलात ओरडून सांगत नाही की मी आता शिकारीला जातोय. तो शांत असतो, सावध असतो आणि जेव्हा योग्य संधी मिळते तेव्हाच तो झेप घेतो. खरं आहे ना, माणसानेही असंच करायला हवं. काही लोक आपले पुढचे प्लॅन बाहेर सांगतात आणि नंतर ते पूर्ण झाले नाही की जग त्यांची टर उडवतात, खिल्ली उडवतात. आपल्या मनातल्या गोष्टी योग्य वेळ आल्यावरच बोलायच्या असतात, तरच त्यांचा स्वभाव जास्त पडतो. मित्रांनो, शांत राहून आपलं काम करणं आणि योग्य वेळीच बोलणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त स्वतःपुरत्या मर्यादित ठेवणं गरजेचं असतं. पैसा, कमजोरी, ताकद, कौटुंबिक समस्या, शत्रू, प्रेम, ध्येय,
आणि पुढचं पाऊल या गोष्टी उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. जगात काही लोक फक्त आपली चूक शोधत असतात आणि काही जण आपल्या यशाचा हेवा करत असतात. म्हणून आपल्या गोष्टी सावधगिरीनेच कराव्यात. वाघ शिकारीपूर्वी गर्जना करत नाही, नदी समुद्रात मिसळण्याआधी गाजावाजा करत नाही. तसंच मोठी स्वप्न पाहणाऱ्या माणसांनीही शांतपणे कामावर लक्ष केंद्रित करावं. यश मिळाल्यावर सगळे तुमच्याकडे येतात, पण संघर्षाच्या काळात प्रत्येक गोष्ट सांगितली तर लोक तुमच्यावर हसतात. म्हणून स्वतःच्या यशाचा आवाज तुमच्या कृतीतून येऊ द्या, शब्दातून नाही. मित्रांनो, जगात दोनच प्रकारचे लोक असतात, एक जे फक्त बोलतात आणि एक जे करून दाखवतात. तुम्हाला कोण व्हायचं हे आजच नक्की ठरवा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद. आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.